स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। MST CET एक्झाम दिल्यानंतर त्याचे रिझल्ट्स आल्यानंतर नेमकं आपण काय केलं पाहिजे, कुठे आपण चुका अवॉइड केल्या पाहिजेत आणि तुमचं ॲडमिशन कसं काय टॉप किंवा बेस्ट कॉलेजमध्ये होऊ शकतं यावर हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आज सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे। प्लस त्या रिलेटेड होणाऱ्या चुका लक्षात घ्या। सगळेजण तुम्हाला स्टेप सांगणार आहेत, गोष्टी तुम्हाला कळणार आहेत, गोष्टी माहीत होणारच आहेत। पण तिथे जे आपण चुका करतो त्या जर तुम्हाला कळाल्या आणि तुम्ही जर त्या अवॉइड केल्या तर 100% तुम्हाला तुमच्या मार्क्स प्रमाणे बेस्ट कॉलेज बाय डिफॉल्ट मिळणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। जरी तुम्हाला यातल्या काही गोष्टी माहीत असतील तरी फर्स्ट टू एंड बघा, कारण मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे सेम टाइम एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुमच्याकडून काहीही चूक होणार नाहीये। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण ज्या क्षणापासून इंजिनिअरिंग ॲडमिशन चालू होणार आहेत त्या क्षणापासून सगळे लेजिट, लेटेस्ट आणि जेन्युइन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळत राहणार आहेत। व्हिडिओ सुरू करण्याआधी ज्या मुलांना आमच्याकडून पर्सनल काउन्सिलिंग करून घ्यायची आहे किंवा तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग गरज असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या या नंबरवर कॉल करू शकता। तुम्ही त्याची चौकशी किंवा त्याची एन्क्वायरी करू शकता। आपला ॲप आहे त्यामधून तुम्ही कट ऑफ पण चेक करू शकता आणि काउन्सिलिंगसाठी सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता। तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा। नक्कीच माझी टीम किंवा मी तुम्हाला रेस्पॉन्ड करेन आणि नक्कीच आपण ही जर्नी अजून थोडीशी सोपी करूया। लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही CET सेलचं आता जेव्हा ही सगळी प्रोसेस चालू होणार आहे, तुम्हाला बोनस मार्क्स तुमचे कळालेले आहेत। आता फायनल मार्क्स तुम्हाला माहिती आहेत। आता तुम्ही वाट बघताय पर्सेंटेजची। आता 16 तारखेला तुम्हाला तुमचं पर्सेंटेज कळणार आहेच, ठीक आहे। आता हे पर्सेंटेज कळाल्यानंतर हे कॅप राऊंड नावाची प्रोसेस चालू होते किंवा आपण याला स्टेट काउन्सिलिंग म्हणतो। महाराष्ट्र राज्याची काउन्सिलिंग ही चालू होते। मग महाराष्ट्र राज्याची काउन्सिलिंग सुरू होण्याच्या आधी तुम्हाला काय माहित पाहिजे की ॲडमिशन नेमकं कसं होतं। लक्षात घ्या, ॲडमिशन करण्याचे ना 2 प्रकार आहेत, ठीक आहे। एक असतं मेरिट बेस ॲडमिशन, ठीक आहे। मेरिट बेस ॲडमिशन म्हणजे तुम्हाला जे काही मार्क्स आहेत ते या स्टेप्स थ्रू आपल्याला जायचं आहे। आपण एक एक स्टेप डिस्कस करूया आणि सगळ्या गोष्टी डिस्कस करूया की काय चुका करायच्या नाहीत। तर स्टेप 1 काय असणार आहे तुमची? स्टेप म्हणजे रस्ता नंबर 1 किंवा रूट नंबर 1 काय आहे तुमचा, रोड मॅप नंबर 1 काय आहे की तुम्हाला मेरिटने जायचं आहे, ठीक आहे। तुम्हाला जे काय मार्क्स आले त्याप्रमाणे। दुसरा काय मेरिट नंबर आहे किंवा दुसरा रूट नंबर काय आहे तुमचा की मला मॅनेजमेंट कोटा थ्रू जायचं आहे। मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय तर प्रत्येक कॉलेजमध्ये काही ना काही जागा असतात ज्या कॉलेजेससाठी रिझर्व्ड असतात आणि कॉलेजची एक हे असते, त्याच्यावर ऑथॉरिटी असते की ती कॉलेज जागा कोणालाही देऊ शकतं। त्याच्यामध्ये पर्सेंटेज वगैरे अशी काहीही बांधिलकी नसते, पण नक्कीच जेव्हा कॉलेज ते कुणाला तरी देत असतं, कॉलेज त्याला काही ना काही डोनेशन चार्ज करत असतं। त्याच्यामुळे तुम्हाला पहिला रस्ता असतो नक्की मेरिट बेस, ज्याच्यामधून तुम्हाला सगळ्या स्कॉलरशिप्स मिळतात, सगळे फायदे मिळतात आणि कॉलेजची फीस नक्कीच माफक असते आणि काही डोनेशन वगैरे असं आपल्याला द्यावं लागत नाही, कारण ही ऑफिशियल प्रोसेस आहे। दुसरी म्हणूया अनऑफिशियल प्रोसेस, जसं की मॅनेजमेंट कोटा असेल तर अशा कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला डोनेशन भरावं लागतं डिपेंडिंग ऑन ब्रांच, डिपेंडिंग ऑन कॉलेज, आणि मग तुम्ही तिथून सुद्धा ॲडमिशन करू शकता। मग आता मॅनेजमेंट कोटावर मी कधीतरी वेगळा व्हिडिओ बनवेन, पण आज आपण मेरिट बेस ॲडमिशनवर थोडंसं फोकस करूया। आता मेरिट बेस ॲडमिशन म्हणलं की लक्षात घ्या भरपूर याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येतात। कॉम्प्लिकेशन्स काय येतात? कारण आपल्याला नॉलेज नसतं। काय होतं, कधी कधी खूप चांगले पर्सेंटेज असतात पण मुलं खराब कॉलेज घेतात, किंवा काय होतं की कधी कधी आपल्याला सांगितलं तर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघितले असतील 50 ते 100 मार्कासाठी हे कॉलेज, 100 ते 200 मार्कासाठी हे कॉलेज, या कमी मार्क्ससाठी हे कॉलेज। पण लक्षात घ्या ते कॉलेज कशाच्या बेसिसवर सांगितले जात आहेत? मेरिटच्या बेसवर सांगितलं जातं, किंवा गेल्या वेळेस याचा कट ऑफ एवढा होता म्हणजे तुम्हाला मिळेल, ठीक आहे, साहजिक आहे, तुम्हाला गेल्या वेळेस तुम्ही जे काय कट ऑफ होता त्याप्रमाणे मिळणार आहे। पण ते कॉलेज खरंच चांगलं आहे का? त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट्स होतात का? त्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं का? हे बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे। हे नक्कीच इम्पॉर्टंट आहे की तुमच्या मार्काप्रमाणे काय मिळतं। आजकाल काय झालं की मेरिट प्रमाणे दाखवलं जातं, सांगितलं जातं की 20 ते 40 मार्क किंवा 60 to 100 मार्क्सच्या मुलांना मिळणार ही कॉलेजेस। काय केलेलं असतं, मेरिट प्रमाणे सगळी कॉलेजेस तिथे लावलेली असतात। मेरिट प्रमाणे लावली त्याचा अर्थ ते कॉलेज बेस्ट आहेत का? नाही। म्हणजे सगळ्यात पहिले चुकतंय काय? आपलं नॉलेज। लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत आणि त्या सगळ्यांचं नॉलेज असणं नक्कीच शक्य नाहीये, पण किमान आपल्याला जे मिळतात, आपल्याला जिथे कुठे ॲडमिशन भेटायचं चान्स आहे याची माहिती काढणं, याची करेक्ट माहिती काढणं हे मात्र गरजेचं आहे। मग कॉलेजची माहिती काढताना नेमकी काय काढायची, मी हे सगळं काय एक्सप्लेन करतो, मला कम्प्लीट प्रोसेस आहे तुम्हाला एक्सप्लेन करायची की या स्टेप्सला जाण्याआधी तुम्ही काय विचार केला पाहिजे की ठीक आहे, पहिले तर काय आहे की मेरिट प्रमाणे हे कॉलेज मिळतात, तर त्यातलं चांगलं कोणतं हा तुम्ही विचार केला पाहिजे, कारण मेरिटने मिळते आणि कुठेतरी पुण्याच्या कोपऱ्याला कॉलेज आहे जे की कॉलेज भरत नाही, जिथे काही शिकवलं जात नाही, प्लेसमेंटचं तिथे लांब लांबपर्यंत संबंध नाही, मग
मग अशा कॉलेजमध्ये मिळतंय म्हणून घेण्यामध्ये पॉईंट नाहीये. आपल्याही गावाकडे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेतच. आणि पुण्यामध्ये आपण काय येतोय किंवा मुंबईमध्ये आपण काय येतोय, की आपलं घर सोडून, आपलं एवढं हक्काचं घर सोडून का जायचंय बाहेर? का जायचंय? कारण आपण विचार करतो की माझ्या शेजारच्या कॉलेजपेक्षा पुण्यामध्ये काहीतरी चांगलं मिळेल. जर तुम्हाला तुमच्या घरा बाजूसारख्याच कॉलेजमध्ये पुण्यामध्ये ऍडमिशन मिळणार आहे किंवा त्याच्यापेक्षा खराब ठिकाणी मिळणार आहे, तर मला सांगा की कशाला तिकडे आपण पुण्यामध्ये यायचंय. सो सगळ्यात पहिली गोष्ट, नॉलेज वाढवलं गरजेचं आहे. तुम्हाला जे कॉलेज मिळतात, तुम्ही बघा ना 50 to 100 मध्ये कोणते कॉलेज मिळतात हे बघा, पण त्यातलं खरंच चांगलं कोणतं आहे हे तुम्ही बघा, याच्यावरून तुम्ही ठरवा. मग कॉलेज बघताना काय गोष्टी बघितल्या पाहिजेत? नंबर एक, प्लेसमेंट्स बघितल्या पाहिजेत, कारण प्लेसमेंट्सच आपल्याला महत्वाचे आहेत. प्लेसमेंटवरूनच आपण गोष्टी अनालिसिस करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, कॉलेजची लोकेशन पण बघितली पाहिजे आणि कॉलेजचा स्टाफ बघितला पाहिजे. मी एक एक्झाम्पल सांगतो. कमिन्स कॉलेज आहे, त्या कमिन्स कॉलेजमध्ये प्रत्येक फॅकल्टी ही PhD आहे बाळांनो. 90% जी फॅकल्टी आहे ती PhD आहे. म्हणजे काय, हाय लेवल स्टाफ आहे, खूप चांगला शिकलेला स्टाफ आहे. मग काय होतं, जर खूप चांगले वेल एज्युकेटेड स्टाफ असेल तर तुम्हाला एज्युकेशन सुद्धा त्या क्वालिटीचं डिक्लेअर होतं किंवा डिलिव्हर होतं. मग अशा गोष्टी तुम्हाला बघण्यास गरजेचं आहे. पहिलं प्लेसमेंट, दुसरं अकॅडमिक्स. तिसरी गोष्ट लक्षात घे की 4 वर्ष आपण कॉलेज घेणार आहेत. सोपं नाहीये की 2-3 दिवसाची ट्रिप नाहीये की आपण 7 दिवस आपण कुठेतरी ट्रिपला जातो, तिथे आपल्याला मॅनेज होत नाही, पाणी बदललं तर आपण आजारी पडतो. लक्षात घ्या, कॉलेज कुठे आहे, त्याची लोकेशन काय आहे, त्याच्या आजूबाजूचा एरिया काय आहे, चांगलं आहे का, राहण्यासारखं आहे का, मुलींसाठी सेफ आहे का, या गोष्टी विचार करून तुम्ही कॉलेज फायनल केलं पाहिजे. आणि मग तुम्ही म्हणू शकता की हे एक चांगलं कॉलेज आहे. सो या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात, प्लेसमेंट, अकॅडमिक्स आणि एन्व्हायरमेंट. आता ह्या 3 गोष्टी बघताना तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करायची. सगळ्यात पहिली प्रोसेस काय असते, ज्या क्षणी तुमचं सीईटीचा रिझल्ट आला 5 ते 7 दिवसामध्ये सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन चालू होतं. रजिस्ट्रेशन चालू होतं म्हणजे काय, की गव्हर्नमेंट विचारतं तुम्हाला की किती मुलांना इंजिनिअरिंग करायचे, त्यांनी आमच्याकडे रजिस्टर करा. रजिस्टर केलं म्हणजे काय तुम्हाला कॉलेज मिळालं अशातला भाग नाही. रजिस्टर केलं म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड आहात. मग तुम्ही ऑफकोर्स रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला एक भला मोठा फॉर्म भरावा लागतो. मग फॉर्म भरताना तुम्हाला छोट्यातल्या छोट्या डिटेल्स, आता मी स्टेप वाईज जाताना चुका पण सांगणार आहे, जेणेकरून काय होईल की या चुका तुम्ही रिपीट करणार नाहीत. बरोबर आहे. मग स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. रजिस्ट्रेशन करताना मुलं काय करतात, नाव चुकीचं टाकतात किंवा आपली कॅटेगरी चुकीची टाकून देतात किंवा आपण एखादा डॉक्युमेंट चुकीच्या ठिकाणी चुकीचा अपलोड करतो किंवा बरेचदा काय होतं तुम्हाला सांगतो, नाव असं टाकणं अपेक्षित असतं. आता माझं नाव आहे, ठीक आहे, आराध्य कृष्णा विवेक किंवा आराध्य यश विवेक असं टाकणं गरजेचं आहे. कारण काय, HSC प्रमाणे तुम्ही तुमचं नाव टाकलं पाहिजे. मुलं काय करतात, चुकीचं नाव टाकून देतात. त्यांच्या फर्स्ट नेम पहिले टाकतात, त्याच्यानंतर मिडल नेम, त्याच्यानंतर लास्ट नेम. झालं, तुमचा फॉर्म चुकला, तो पुढे जातो, पुन्हा रिजेक्ट होऊन वापस येतो. वेळेत आला रिजेक्ट होऊन तर चांगली गोष्ट आहे. आणि जर तुम्ही तो नीट सबमिट करू शकला नाही तर तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमधून बाहेर होता. मग अशा बऱ्याचशा चुका आहे. मग चुका काय आहेत की स्पेलिंग मिस्टेक एक चूक आहे आपण फॉर्म भरताना. दुसरी गोष्ट, जसं सांगितलंय फॉर्म भरायला तसाच भरला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केले पाहिजेत, क्लिअरली केले पाहिजेत. मी अजून एक छोटासा तुम्हाला एक प्रोफाईल सांगतो किंवा एक केस सांगतो. काय झालं, प्रत्येक ठिकाणी आपण थोडं केस डिस्कस करूया. लास्ट इयर एक स्टुडंट होती, खूप हुशार स्टुडंट, 94% असणारी, आय गेस 94 नियर अबाउट. तिने काय केलं माहिती का, की तिच्या कास्ट व्हॅलिडिटीच्या जागी कास्ट सर्टिफिकेट अपलोड केला. आता FC सेंटरवर व्हेरीफाय होतं तुमचे डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट व्हेरीफाय करणाऱ्याने ते करून दिले, त्याने बघितलं नाही की हिने चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे. पण ज्या क्षणाला तिचं ऍडमिशन कॉलेजमध्ये झालं आणि जेव्हा ती कॉलेजमध्ये ऍडमिशन करायला गेली तेव्हा बाळांनो तिथे काय कॉलेजला काय दिसायला लागलं, तिथं कास्ट व्हॅलिडिटीच्या जागी कास्ट सर्टिफिकेट अपलोड आहे. बाळांनो तिचं ऍडमिशन करताना नाके नऊ आले, आम्हाला खूप त्रास झाला. कॉलेज शेवटी म्हणलं होतं की स्कॉलरशिप पण आम्ही देणार नाही. शेवटी सीईटी सेलला जाऊन रिक्वेस्ट करून तिचा फॉर्म एडिट करून घ्यावा लागला. आणि अशी एक वेळ आली होती की आम्हाला वाटलं होतं हिचं ऍडमिशन होणार नाही. आम्हाला कॉलेजमध्ये ओळखी काढाव्या लागल्या, कॉन्टॅक्ट्स काढावे लागले, शोधावं लागलं, सीईटी सेलला शोधावं लागलं. सीईटी सेलमध्ये कॉन्टॅक्ट्स काढून आम्ही ते इश्यू सॉल्व्ह केला. पण किती डिफिकल्टी आली की तिला असं वाटलं आता स्कॉलरशिप पण मिळणार नाही, वर्ष वाया. किती छोटीशी चूक होती. आणि बेस्ट कॉलेज तिला मिळालं होतं, कॉलेजचं नाव सांगितलं पण बेस्ट कॉलेज सुद्धा तिला मिळालेलं होतं. मग अशा चुका आपल्याला या रजिस्ट्रेशनच्या वेळेस आणि स्टेप 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अवॉइड करायचे. आपल्याला फॉर्म हा व्यवस्थितपणे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आणि जरी बघा लक्षात घ्या, FC सेंटर असतात, सपोज तुमचा फॉर्म माझ्याकडे येतोय, माझ्याकडे दिवसातून 1000 फॉर्म येतात, मला पटापट संपवायचे असतात. त्यामुळे मी प्रत्येकाचं तेवढे डिटेलमध्ये बघेलच याची गॅरंटी नसते. मी समजा मी तो ऑफिसर आहे, त्या ऑफिसरकडे हजारो फॉर्म येतात. मग तिथे आपली जिम्मेदारी आहे. कारण जेव्हा तुम्ही इथे लास्ट स्टेपला येता कॉलेज रिपोर्टिंगच्या वेळेस पुन्हा एकदा सगळे डॉक्युमेंट दुसरंच कोणीतरी चेक करतो आणि त्याला जर वाटलं की तुम्ही चुकलायत
आणि तसंच ते तुम्ही अप्रूव्ह केलं, तुमची सीट कॅन्सल होते. सो आय होप हे फर्स्ट याच्यामध्ये काय मिस्टेक्स करायच्या नाहीयेत हे तुमच्या लक्षात आलंय. फर्स्ट किंवा सेकंडमध्ये सरनेम वगैरे अशा गोष्टी चुकायच्या नाहीत, टाकताना फॉर्म व्यवस्थित भरायचा आणि डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करायचे. तिसरी स्टेप काय असते, आता सपोज मी एक एक्झाम्पल सांगतो, 1000 मुलांनी सीईटी सेलकडे लाखो करतात, आपण एक्झाम्पल बघूया फॉर केस म्हणून 1000 मुलांनी रजिस्टर केलं. मग 1000 मुलांनी रजिस्टर केल्यानंतर प्रत्येक मुलाला एक रँक दिला जातो डिपेंडिंग ऑन युअर पर्सेंटाईल. सपोज ज्याला 100% असेल त्याला रँक 1 दिला जाईल, ज्याला 99 असेल त्याला रँक 2 दिला जाईल, 98 वाल्याला रँक 3 दिला जाईल. असं खाली 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 करत करत 1000 मुलांना रँक दिले जातील आणि हे रँक डिसाईड करतात की तुम्हाला कोणती सीट मिळणार आहे किंवा कुठे तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. सो तसं असं आपण पुढे जाऊ, पर्सेंटाईल पेक्षा तुमचा रँक महत्वाचा असतो आणि रँकच्या कट ऑफने जर तुम्ही चेक केलं तर तुमची लिस्ट प्रिसाईज असते किंवा अजून थोडंसं तुम्ही जास्त बेटर प्रेडिक्शन करू शकता. सो तुम्हाला थर्ड स्टेप रँक सीईटी सेलकडून मिळतात. आता रँक मिळताना लक्षात घ्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रँक मिळतात. तुम्हाला होम युनिव्हर्सिटी रँक मिळतो, स्टेट लेवल रँक मिळतो, JEEचा वेगळा रँक मिळतो, कॅटेगरी वाईज तुम्हाला वेगळा रँक मिळतो, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा रँक मिळतो. मग असे भरपूर रँक्स तुम्हाला मिळतात. त्यातला नक्की स्टेटवाला रँक जास्त इम्पॉर्टंट असतो आणि त्याप्रमाणेच कट ऑफ असतात. यावर मात्र आपण वेगळं डिस्कशन करूया, पण याच्यामध्ये मिस्टेक होण्यासारखं काही नाही कारण सीईटी सेलकडूनच तुम्हाला ते आलेलं असतं, त्याच्यात काही नाही. जर व्हेरिफिकेशन झाले तर रँक सगळ्यांना येतात. आता मी इथे लिहिलंय मात्र डेंजर का, कारण हे जे रँक येण्यापर्यंतची प्रोसेस आहे इथे 15-20 दिवस जातात आणि लगेच ज्या क्षणी रँक आले, आज समजा रात्री 12 वाजता रँक आले, पुढच्या दिवशी तुमचा फॉर्म फिलिंगचा दिवस असतो. फॉर्म फिलिंगला फक्त तुम्हाला 3 दिवस मिळतात. 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजची लिस्ट बनवायची असते किंवा त्याच्यामध्ये फिल करायची असते. मग जेव्हा आपण ही कॉलेजची लिस्ट बनवतो याला प्रेफरन्स देणं खूप महत्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल मी प्रेफरन्स का म्हणतो हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन, पण महत्वाची गोष्ट काय की आपल्याला जर लिस्ट बनवायची आहे तर या रँक्स येण्याच्या त्या आधीपर्यंत आपण रेडी पाहिजेत. नाही जर तुम्ही रँक्स आल्यावर मी बनवतो किंवा मी करतो आणि मग मी कॉलेजची माहिती काढतो, 101% तुमचं हे पाण्यात जाणार. पहिला राऊंड तुमचं पूर्णपणे पाण्यात जाणार. त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं आहे, ज्या दिवशी रजिस्ट्रेशन चालू झालं त्या दिवशीपासूनच, कारण सीईटीचा निकाल आलेला असतो, त्या दिवशीपासून तुमची कॉलेजची लिस्ट बनवायला चालू करायची आहे. 10 ते 15 दिवस मिळतात रँक येऊपर्यंत. तोपर्यंत आपली पूर्ण फायनल कॉलेजची लिस्ट झालेली पाहिजे. कारण रँक आल्यावर मी बनवतो म्हणल्यानंतर 101% तुमचं कोणतं तरी कॉलेज मिस होणार किंवा तुम्ही चुका करणार आणि मिस्टेक्समध्ये तुमचा हे जे आहे टाइममध्ये ते सगळी गडबड होणार. त्यामुळे आपल्याला हे डेंजर काय लक्षात ठेवायचं आहे, डेंजरच्या आधीच तुमची कॉलेजची लिस्ट प्रिपेअर्ड असली पाहिजे. तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं नॉलेज जे तुम्हाला मिळत आहे ते कसे टाकायचे काय टाकायचे त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आता इथे महत्वाचं असतं कॉलेज लिस्ट तुम्ही भरताय, ठीक आहे, ते भरताना जे चुका होतात ते आपण नंतर डिस्कस करू. पण कॉलेज लिस्ट बनवतानाच मुलं काय चुकतात, जसं मी सांगितलं की काहीतरी व्हिडिओ बघतात की या टू या मार्क्समध्ये किंवा या टू या पर्सेंटाईलमध्ये कोणती कॉलेजेस मिळतात ती सरळ सिक्वेन्सने लावतात आणि टाकून देतात. नंतर तिथे गेल्यावर कळतं की अरे याला कट ऑफ थोडा कमी होता पण हे कॉलेज चांगलं होतं किंवा इथे प्लेसमेंट चांगले होते, इथे MOUs कंपनी जास्त येत होत्या. मग या गोष्टी काय केल्या पाहिजेत, सगळ्यात पहिले अनालिसिस केलं पाहिजे. दुसरी गोष्ट प्रेफरन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक उदाहरणावरून मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले इमॅजिन करा तुम्ही एका हॉटेलमध्ये गेलात, ठीक आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही वेटरला जे सांगणार वेटर तुम्हाला तो आणून देणार आहे. लक्षात घ्या आपण काय करतो, हॉटेलमध्ये गेले की पहिले स्टार्टर मागवतो. स्टार्टर मागवल्यानंतर मे बी तुम्ही काहीतरी स्टार्टरमध्ये मंचुरियन किंवा असं काहीतरी मागवत असाल, सूप मागवत असाल. त्याच्यानंतर तुम्ही काय मागवता, आपण काही लोक ज्यूस मागवतात, ड्रिंक्स मागवतात, असं काहीतरी मागवत असतील, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करतो, मेन मीलला चालू करतो किंवा मेन कोर्सला चालू करतो. मेन कोर्समध्ये पहिले आपण तंदूर रोटी वगैरे भाजी वगैरे जे काय असेल ते मागवतो आणि त्याच्यानंतर मग आपण राईस मागवतो आणि मग स्वीट्स मागवतो. हा आपला काय रे प्रेफरन्स ऑर्डर आहे, ठीक आहे. आता हे प्रेफरन्स ऑर्डर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता मी गेलो हॉटेलमध्ये आणि सपोज एखादा वेटर आहे, त्याला मी जर सांगितलं की पहिले राईस आणून टाक, तो काय विचारणार आहे का मला की का सर तुम्हाला राईस काय पाहिजे, नाही. त्याला काय माहिती की यांना राईस पाहिजे त्यांना राईस दिला पाहिजे, तो असा विचार करतो, ठीक आहे. तसंच हे सीईटी सेल, हे का उदाहरण सांगितलं लक्षात घ्या. तुम्हाला सपोज एक XYZ खूप चांगलं कॉलेज मिळतं पण तुम्ही ते टाकलंच नाही किंवा तुम्ही त्याला त्या करेक्ट पोझिशनमध्ये ठेवलंच नाही तर काय होतं माहिती का की तुम्हाला तो प्रेफरन्सच मिळत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळ्यात पहिले खाणं एक्सपेक्टेड आहे मंचुरियन, तर तुम्ही गेल्या गेल्या वेटरला सांगितलं की मला राईस दे किंवा मला डायरेक्ट गुलाबजामुन दे. वेटर तुम्हाला विचारणार आहे का बरं सर तुम्ही का आमचं स्टार्टर ट्राय करत नाही, तो तुमच्या ऑर्डरचा फॉलो करणार आहे. त्याच्यामुळं ही कॉलेज लिस्ट बघताना सगळ्यात पहिले काय की चांगले कॉलेज चांगल्या ब्रँच निवडायच्या आहेत
आणि त्याच्यानंतर त्याला प्रेफरन्स देणं जास्त महत्वाचं आहे आणि व्यवस्थित प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. तुम्ही जर प्रेफरन्स चुकीचा दिला, तुम्ही चांगली कॉलेजेस काढली आहेत, सगळं केलंय, पण अचानक तुम्ही राईस मागवलं तर वेटर राईसच आणून देणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमची चूक असेल. त्यामुळे महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला प्रेफरन्स व्यवस्थित द्यायचा आहे. ठीक आहे दादा, मग आता आम्ही कॉलेज लिस्ट बनवली, आम्ही प्रेफरन्स पण व्यवस्थित लिहिला आणि सपोज आपण एका पेजवर तुम्ही आदल्या दिवशी एकदम प्रिपेअर्ड, आम्ही काउन्सिलिंगमध्ये काय करतो, आधीच मुलांना रेडी करून ठेवतो. प्रत्येकाची लिस्ट 1-2 दिवस आधी आम्ही तयार करून ठेवलेली असते, रिफाईन करून ठेवलेली असते, सगळं फायनल आम्ही करून ठेवतो. त्याच वेमध्ये तुम्ही सगळेजण रेडी असलं पाहिजे. रेडी असल्यानंतर आता सपोज 3 दिवसाची विंडो असते, ती ओपन झाली आणि तुम्ही फॉर्म फिलिंग करायला चालू केली. आता इथे मुलं चुकतात काय, मी तुम्हाला सांगतो. मुलं काय करतात, पहिले लेझीनेस असतो, शेवटच्या दिवशी फॉर्म भरू. कशाला, सर्व्हर त्या दिवशी लोड होतात, बंद होतात, साईट बंद पडतात, आपल्याला फॉर्म भरता येत नाही. मग सगळ्यात पहिली मिस्टेक काय, जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर फॉर्म भरून घ्यायचा. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, फॉर्म एकदा सबमिट केला की त्याला एडिट करता येत नाही. नंतर तुमच्या लक्षात आलं, अरे हे कॉलेज टाकायचं राहिलं किंवा मी चुकून हे कॉलेज टाकलं, संपलं, त्याला काहीही आपल्याला करता येत नाही. एकदा तुम्ही OTP टाकून एंटर केलं, आता तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये काय एडिट करायचं तुम्ही करू शकता. पहिली गोष्ट, लेझीनेस करायचं नाही. दुसरी गोष्ट, जे काय आपण ठरवलंय तसंच भरायचं. तिसरी गोष्ट, प्रत्येक कॉलेजच्या 3-3, 5-5 ब्रँचेस आहेत. असं एकही कॉलेज नाहीये की जिथे कोणते वेगवेगळ्या ब्रँचेस नाहीत. तुम्ही कोणतंही कॉलेज काढा, पुण्यामध्ये प्रत्येक कॉलेजच्या 4-4, 5-5 ब्रँचेस आहेत. मग आपण काय करायला गेलो की आपण ठरवलं ही ब्रँच टाकायची, पण नाव सिमिलर असल्यामुळे तुम्ही चुकून दुसरीच कोणती तरी ब्रँच टाकून दिली. आपल्याला आला की नाही प्रॉब्लेम. मग असं होतं, कित्येक मुलांना होतं की चांगलं पर्सेंट होतं, बेस्ट किंवा त्यांची प्रायमरी मेन ब्रांच तुम्हाला मिळू शकत असते, तुम्ही काय करता, चुकून न वाचल्यामुळे किंवा न लक्षात आल्यामुळे, सारखं सारखं नाव वाचल्यामुळे आपण दुसरंच टाकून देतो. मग काय होतं, इथे मात्र आपल्याला प्रॉब्लेम येतो. मग हे कसं अवॉइड करायचं दादा, तर कॉलेज कोड नावाचा एक प्रकार असतो. कॉलेज कोडवरून आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. तर मी तुम्हाला त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवून सांगेन की कॉलेज कोड आपल्याला कसं अनालिसिस करायचं आहे. मग तिसरी चूक काय कळाली आपल्याला, की बाबांनो सारख्या नावाची कॉलेजेस असतात आणि मग तिथे जर तुम्ही बरोबरच्या जागी, म्हणजे तुम्हाला एक कॉलेज टाकायचं होतं, सपोज PCCOचा मेन कॅम्पस टाकायचा होता जो की पिंपरी चिंचवडमध्ये, चुकून तुम्ही PCCOचं तळेगाव टाकून दिलं, मग तुम्हाला तेच अलर्ट होणार आहे. कारण तुम्ही सांगताय काय त्याला, नाही मला गुलाबजामुन पाहिले ते किंवा राईस पाहिले तर तो राईस आणून देणार आहे तुम्हाला, ऑफकोर्सची गोष्ट आहे. मग तुम्हाला काय टाकायचंय ते महत्वाचं आहे आणि तसंच तुम्ही ठरवलंय, खूप परफेक्ट लिस्ट बनवली, सगळं केलंय, पण टाकताना चुकीचं टाकलं तर फायदा काय, लक्षात आलं. आणि होतं, आपण मॅथ्स पाठ करून जातो किंवा मॅथ्स तुम्ही करून जाता, तुम्हाला सगळं माहित असतं की आपण कॅल्क्युलेशन चुकतो ना, आतापर्यंत झालेलं आहे. तसंच सगळं केलंय, घरी अभ्यास केलाय, सगळं केलंय, कॉलेजची लिस्ट फायनल केली, पण टाकताना चुकीचं टाकलं की मग काय होतं, शेवटी नुकसान आपलं होतं. मग हे झालं तुमच्या कॅपराउंड 1च्या चुका. या चुका आपल्याला अवॉइड करायच्या. सबमिट करताना 2-2दा 3-3दा चेक करून आपल्याला सबमिट करायचं. हे झाल्यानंतर तुमचे येतात रिझल्ट. आता रिझल्ट आल्यानंतर महत्वाचं काय असतं मी तुम्हाला सांगतो. आता यावर्षी रूल्स बदलणार असंही कॉलेज म्हणजे CET सेल सांगताय, पण अजून ऑफिशियल नोटिफिकेशन नाहीये. जर तुम्हाला, मी याच्यामधली एक मिस्टेक सांगायची राहिली की तुम्ही फर्स्ट कॉलेज, सपोज तुम्हाला सांगितलं कोणीतरी की हे कॉलेज खूप बेस्ट आहे आणि तुम्ही ते फर्स्ट नंबरला टाकून दिलं, किंवा हे जे आता इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात त्याच्यामध्ये हे तुम्हाला बोलवतात, ते म्हणतात या आम्ही तुम्हाला तुमचा फॉर्म भरून देऊ. ते काय करतात, तुमच्या न कळत त्यांचं कॉलेज 1 नंबरला टाकून देतात किंवा 2-3 नंबरला टाकून देतात. ते होऊन जातं ऑटो फ्रीज. मग काय होतं की तुम्हाला पर्यायच राहत नाही त्या कॉलेजशिवाय. आणि ते म्हणतात तुम्हीच सांगितलं OTP, तुम्हीच सबमिट करायला सांगितलं होतं, म्हणून कोणत्याही कॉलेजमध्ये कधीच फॉर्म भरायला जायचं नाही. कोणत्याही ज्यांचं त्यांचं त्याच्यात हित असतं, त्यांचा त्याच्यात फायदा आहे, तेव्हा आपण कधीही कोणत्याही इंटरनेट कॅफेवर शक्यतो जायचं नाही, सायबर कॅफेवर जायचं नाही, किंवा कधीही कोणत्या शक्यतो कॉलेजकडे तर अजिबातच जायचं नाही. कारण त्यांचा फायदा आहे, त्यांना वाटतंच की तुम्ही तिथेच ऍडमिशन घेतलं पाहिजे, कारण त्यांचे सीट्स फुल करायचे आहेत त्यांना. तर ही मिस्टेक तुम्ही करायची नाहीये. मी मिस्टेक सांगतोय कारण परफेक्ट गोष्टी तुम्ही करणारच आहेत. मिस्टेक जर कळाल्या तर गोष्टी चुकणारच नाही. मग काय होतं की कॉलेज लिस्ट तुम्ही बनवली, रिझल्ट आला. आता रिझल्ट आल्यावर तुम्हाला डिसिजन घ्यायचं असतं. काय डिसिजन घ्यायचं आहे की बेटरमेंट करू का, फ्रीज करू का, फ्लोट करू. आता फ्लोट सध्या CET सेलने काढून टाकलेला ऑप्शन आहे, मे बी यावर्षी पुन्हा येईल. तर फ्रीज आणि नॉन फ्रीज ह्याचा अर्थ काय, किंवा तुम्हाला सेकंड राऊंडला गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे. मग सेकंड राऊंडला जाताना हा विचार केला पाहिजे की मला मिळालेलं कॉलेज चांगलं आहे का. जर चांगलं नसेल तर लिस्ट अशी बनवावी लागेल सेकंड राऊंडची की हे नकोच आपल्याला. आणि जर खरं चांगलं असेल तर याच्यापेक्षा खराब कॉलेज आपल्याला पुन्हा मिळू नये याची काळजी तुम्हाला घेणं गरजेचं असतं. कारण जर खराब कॉलेज तुम्हाला पुन्हा मिळालं तर ते पहिलं मिळालेलं कॉलेज जातं. त्याच्यामुळे कॅपराउंड 2ला जाताना डिसिजन पण वाईजली घ्यावा लागतो, शांत डोक्याने घ्यावा लागतो. आणि तो डिसिजन घेतल्यानंतर महत्वाची गोष्ट ही असते की बाबांनो, तुम्हाला पुढची लिस्ट जी आहे ती याच्यापेक्षा जास्त काळजीपूर्वक भरावी लागते, कारण तुम्हाला काहीतरी मिळालेलं असतं.
ठीक आहे, तुम्हाला काहीतरी खूप छान गोष्ट, तुम्हाला सोनं मिळालंय तर तुम्ही प्लॅटिनमच्या नादी लागलं पाहिजे, बरोबर आहे, प्लॅटिनमची स्वप्न बघितलं पाहिजे. फर्स्ट राऊंडला सोनं मिळालं आणि नेक्स्ट राऊंडला तुम्ही चांदी घेऊन बसलात तर तुम्हाला दुःख होणार आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट जो फॉर्म आहे तो छान भरणं गरजेचं आहे, परफेक्ट भरणं गरजेचं आहे आणि कॅप राऊंड 1 पेक्षा प्रिसाइजली भरणं जास्त गरजेचं असतं. मग सेम पुन्हा कॅप राऊंड 2 मध्ये चुका करायच्या नाहीयेत आणि पुन्हा कॅप राऊंड 2 चा रिझल्ट येईल. सिमिलरली पुन्हा तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये जायचंय आणि कॅप राऊंड 3 मध्ये गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला कॉलेज रिपोर्टिंगला जायचंय. आता कॉलेज रिपोर्टिंगला जाताना तुम्हाला पूर्ण फीस घेऊन जावी लागते, तुमच्या कॅटेगरी प्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतात आणि मग बरेचसे त्याच्यामध्ये गोष्टी असतात, त्या मी नंतर नक्की एक्सप्लेन करेन कारण त्यामध्ये चूक होण्यासारखी काही नाही. ठीक आहे, तुम्हाला माहिती झालेलं असतं, आपल्याकडे हे डॉक्युमेंट्स आपण ऑलरेडी व्हेरीफाय केलेले असतात. फक्त याचे सगळ्याचे झेरॉक्स सेट्स तुम्ही आजपासूनच बनवून ठेवा. 5-5 कॉपीज आरामात लागतात तुम्हाला, तुम्ही बनवून ठेवा. मग मी ऍडमिशन घेतलं, सगळं झालं, त्यानंतर एक महत्वाची गोष्ट चालू होते ती म्हणजे स्पॉट राऊंड. आता मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण यामध्ये खूप इंटरेस्टेड आहात. तुम्ही व्हिडिओज बघितले असतील, कमी मार्क्सवर हे झालं, आमच्याकडे हा मुलगा होता त्याला एवढे पर्सेंट होते पण स्पॉट राऊंड थ्रू त्याला हे मिळालं, असं झालं तसं झालं. आणि तुम्ही पण कित्येक मुलं या आशेवर बसला असाल की मला स्पॉट राऊंड थ्रू ऍडमिशन मिळणारच, कमी पर्सेंटेज असेल तरी माझा काउन्सिलर किंवा माझ्या हा ओळखीचा व्यक्ती मला स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन करून दे. लक्षात घ्या, खरं आहे का? खरं आहे, पार्शियली खरं आहे. ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत त्या सगळ्या खऱ्या नाहीयेत. कारण लक्षात घ्या, स्पॉट राऊंड म्हणजे काय की व्हॅकन्सी जागा असतात. आता तुम्ही आज सांगू शकता का की कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा व्हॅकंट राहतील? नाही सांगू शकत. किती मुलं ऍडमिशन घेतील हे आज आपण नाही सांगू शकत. ज्या दिवशी स्पॉट राऊंड असेल, समजा तिथे 10 जागा व्हॅकंट आहेत, त्या दिवशी तिथे 100 मुलं येतील का 1000 मुलं येतील का तुमच्या पर्सेंटपेक्षा जास्तची मुलं येतील का कमीची मुलं येतील हे तुम्ही सांगू शकता का? हे पण आपण नाही सांगू शकत. पण हे सगळं करता करता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की स्पॉट राऊंड जे आहेत जेवढे म्हणावे तेवढे फेअर होत नाहीत. फेअर होत नाहीत म्हणजे काय की हे कॉलेज लेवलला होतात. कॉलेज लेवलला होत असल्यामुळे अधिकार हे सगळे कॉलेजेसला असतात आणि कॉलेजेसला असल्यामुळे नक्कीच याच्यामध्ये थोडीफार का असे ना हेराफेरी होते. आता प्रत्येक कॉलेजमध्ये होते का? तर नाही. काही कॉलेजेस आहेत की जिथे व्यवस्थित स्पॉट राऊंड घेतला जातो, जिथे तुम्हाला मिळू शकतं, जिथे व्यवस्थित प्रयत्न केले तर तुमचा फायदा होऊ शकतो. पण असे कित्येक कॉलेज आहेत की तुम्ही तिथे जाणार, तुम्ही तिथे बसणार, पण ते तुम्हाला मिळतही असेल ती सीट पण ते तुम्हाला देणार नाहीत. कारण जसं मी पहिल्यांदा सांगितलं होतं, मॅनेजमेंट कोटा थ्रू ते ऑलरेडी ऍडमिशन त्यांनी घेतलेली आहेत, त्यांना फक्त ऑफिशियली गव्हर्नमेंटला दाखवायचं की आम्ही स्पॉट राऊंड घेतलंय. तर असेही कित्येक कॉलेजेस आहेत आणि असेही कित्येक कॉलेजेस आहेत की जे फेअर आहेत, जे फेअर इनफ आहेत आणि ते व्यवस्थितपणे स्पॉट राऊंड कंडक्ट करतात आणि त्यामधून बऱ्याचशा मुलांना फायदा होतो. मग ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एकाच दिवशी 3-3, 4-4 कॉलेजचे स्पॉट राऊंड चालू असतात, मग त्यामध्ये कुठे जायचं हे पण सिलेक्ट करणं जास्त गरजेचं असतं. कारण तुम्ही एखाद्या अशा कॉलेजमध्ये गेलात की जिथे फेक स्पॉट राऊंड होणार आहे, सगळं बोगस असणार आहे, तर तिथे जाऊन काही उपयोग होणार नाहीये. आणि एखादं त्याच वेळेस तुम्ही दुसरी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटू शकते की तिथे तुम्ही व्यवस्थित गेलात, चांगलं कॉलेज असेल आणि तिथे व्यवस्थित स्पॉट राऊंड होणार असेल, तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. मग स्पॉट राऊंडचं गोष्ट काय लक्षात ठेवायची की स्पॉट राऊंडच्या भरोशावर बसायचं नाहीये. आपल्याला आपलं ऍडमिशन हे 3 राऊंड मध्ये पहिले करायचंय आणि स्पॉट राऊंड मध्ये आपण याच्यापेक्षा काही चांगलं मिळतं का याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. पण काय होतंय आजकालच्या काळामध्ये तुम्हाला स्पॉट राऊंड्सवर इतके व्हिडिओ बनवले, स्पॉट राऊंड सांगून काय झालंय की तुम्हाला सांगितलं गेलं की नाही मिळतंच, अशातला भाग नाहीये. तुम्ही मागील वर्षीचा एक्सपिरियन्स बघा, तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. तर हे झालं स्पॉट राऊंड बद्दल. स्पॉट राऊंड बद्दल काय की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. खरं कुठे ट्रान्सपरन्सी नव्हतं तिथे आपण पोहोचणं गरजेचं आहे आणि जिथे आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं तिथपर्यंत जाणं हे गरजेचं आहे. आणि त्या रिलेटेड सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की भेटत जाणार आहेत. मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या या व्हिडिओमध्ये. नक्कीच हा लॉंग व्हिडिओ होता, मला माहित नाही तुम्ही किती लोकांनी इथंपर्यंत हा व्हिडिओ बघितलाय. जर बघितला असेल तर ऑसम किंवा थम्सअप द्यायला, कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही थम्सअप द्यायला विसरू नका, कारण मला तुमचं नावही दिसेल, प्लस मला कळेल की हा यांनी व्हिडिओ एंड पर्यंत बघितला. मी सगळ्या चुका ज्या होतात त्या तुम्हाला सांगितल्यात. प्रोसेस तर सगळेजण करणार आहात, तुम्ही प्रत्येक जण प्रोसेस थ्रूच जाणार आहात. पण जर तुम्हाला चुका लक्षात आल्या की या चुका इथे होतात आणि या आपल्याला करायच्या नाहीयेत, तर 100% तुमच्या गोष्टी परफेक्ट होणार आहेत आणि तुम्हाला मिळेल ते कॉलेज बेस्ट असेल. तुम्हाला जर असं वाटत असेल की या गोष्टींमध्ये मला भीती वाटतेय किंवा मी या प्रोसेसमध्ये कधीही गेलेलो नाहीये किंवा मला याचं टेन्शन येते, तर नक्कीच तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलं पाहिजे. का? कारण पर्सनल काउन्सिलिंग मध्ये आम्ही 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आमच्याकडे. आम्हाला माहिती आहे कित्येक लोक असतात की ज्यांचा
पहिला मुलगा आहे इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेणारा, किंवा कित्येक लोक असतात की या प्रोसिजरसाठी त्यांना आयडियाच नसते किंवा कॉलेजेसची तेवढी माहिती नसते. मग काय होतं की आपलं डिसिजन चुकतं. कित्येक वेळेस आपल्याला खूप चांगली गोष्ट मिळू शकते, पण आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपल्याला ती मिळत नाही. तर त्या केसमध्ये नक्कीच तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगची माहिती घ्या. तुम्हाला वाटत असेल तुम्ही या नंबरवर कॉल करा, व्हॉट्सअप करा, इन्फॉर्मेशन घ्या. आपला ॲप डाउनलोड करा, त्याच्यातून तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन मिळेल. एनरोल करा, जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल. ज्या मुलांना आयडिया नाहीये, नक्की मी तुम्हाला सांगेन की तुम्ही एक स्टेप सगळ्यांपेक्षा पुढे असणार आहात. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओमधून तुम्ही काय चुका करायच्या नाहीयेत आणि काय पूर्ण प्रोसिजर आहे तुमच्या लक्षात आली असेल. हा व्हिडिओ नक्की तुम्ही जे मुलं तुमच्यासोबत आहेत किंवा जे पॅरेंट्स आहेत जे या वर्षी या प्रोसेस जाणार आहेत त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.